मान्यवरांना विनंती आहे आता मांडवर कक्षामध्ये आसन ठेवायचे आहे आणि स्पर्धेचा स्वागत घ्यायचा आहे। शिवशक्ती शिवशंकर आणि सत्यम दोन्ही संघांना तिसरा पुकारला कार्यकर्त्यांनी दोन्ही संघांना घेऊन यायचं आहे। क्रीडांगण क्रमांक 3 करता शिवशंकर आणि सत्यम आपल्याला वेगळा वेळ दिला दोन्ही संघ येतील आले नाही तर दोन्ही संघाला बाद केले याची नोंद घ्या। दोन्ही संघ या ठिकाणी दिलेल्या वेळेवर खेळले नाही सामनाधिकारी वेळेची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांना बाद करून टाकायचे आहे। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पंच समितीचे सदस्य उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्य उपाध्यक्ष माननीय सदानंद मांजरेकर आलेले आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हा या। या ठिकाणी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंच समितीचे सदस्य आंतरराष्ट्रीय पंच श्री सदानंदजी माजलकर यांचं या ठिकाणी आगमन आयोजकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। शिवशंकर ठाणे सत्यम सेवा संघ उपनगर आपली मॅच 5 वाजता होती। शिवशंकर ठाणे सत्यम सेवा उपनगर क्रीडांगण क्रमांक 3 वर 5 मिनिटात आपण यायचं आहे। सत्यम सेवा शिवशंकर सर
क्रीडांगण क्रमांक 3 साठी शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याण विरुद्ध सत्यम सेवा संघ मुंबई उपनगर. आपणाला विनंती आहे आपण लवकरात लवकर मैदानावर हजर व्हायचे. कृपया करून सहकार्य करायचे. दोन्ही संघांना विनंती आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी मैदानावर हजर व्हायचे. सर पालघर सर गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब स्पर्धेकरता सन्मान्य पाहुणे म्हणून या स्पर्धेकरता लाभलेले PNG संस्थेचे या ब्रँडचे सन्मान्य व्यवस्थापक गोडसे सर यांचं शुभागमन या गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेकरता झालेला आहे. वेलकम सर, वेलकम. आपलं स्वागत आहे या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेकरता. मी सन्मान्य या गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचे सन्मान्य अध्यक्ष सुनीलजी शेट्टी सर यांना विनंती करतो की आपण सन्मान्य PNG संस्थेचे या ब्रँडचे सन्मान्य व्यवस्थापक गोडसे सर यांच्या या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करायचा आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबला तनमन धनानं या ठिकाणी आपलं मोलाचं योगदान दिलं आणि या स्पर्धेला चांचण लावण्याचे काम निश्चितपणे ज्यांच्या माध्यमातून झालं ते सन्मान्य PNG या ब्रँडचे सन्मान्य व्यवस्थापक गोडसे सर. थँक्यू सो मच सर, आपण या ठिकाणी या स्पर्धेकरता आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. हॅलो, शिवशंकर कल्याण आणि सत्यम सेवा मंडळ मुंबई उपनगर दोन्ही संघांना 5 मिनिटं देण्यात आले. जर दोन्ही संघ 5 मिनिटं आले नाही तर सामनाधिकारी आपला निर्णय जाहीर करायचा आणि कुठलीही सबब कारण चालणार नाही. दोन्ही संघांना बाद करू नका. 5 मिनिटं देण्यात गेलंय. आपण आला नाही, तुम्हाला सुटका देणार. मी स्वतः जाऊन तिला सांगून आलो तुम्हाला. आणि वेळेचा भान नसेल तर तुम्ही स्पर्धा घेऊ नका, स्पर्धेत भाग घेऊ नका. क्रीडांगण क्रमांक 3 शिवशंकर ठाणे आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेकरता गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब करता ज्यांची विशेष अशी उपस्थिती लाभली ते मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पंच कमिटीचे सदस्य, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच सन्मान्य अतिथी सदानंद माजलकर सर यांचा देखील गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीने या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात येतो. मी सन्मान्य गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचे चिटणीस सन्मान्य महेशजी पालव सर यांना विनंती करतो की सन्मान्य मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पंच कमिटीचे सदस्य सन्मान्य सदानंद माजलकर सर यांच्या या ठिकाणी गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करण्यात येतो.
धन्यवाद सर, आपण आपला या ठिकाणी अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिला. तिसरा आणि अंतिम पुकार शिवशंकर ठाणे सत्यम संघ उपनगर, सरपंच तुकाराम खातेगरे, पंच सुरेश दोरगुडे, पुंडलिक वागणकर, गुणलेखक विशाल कांबळे, सहाय्यक गुणलेखक गोपीनाथ कावेलकर, दशरथ पाटील, तिसरी चढाई स्टीफन राज आणि बजर नितीन पवार. सामनाधिकारी क्रमांक 3 वर चला. पुढील संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार मिडलाईन रायगड, लायन्स स्पोर्ट क्लब मुंबई. मिडलाईन रायगड, लायन्स स्पोर्ट क्लब मुंबई, गोल्फादेवी मुंबई, साऊथ कॅमेरा मुंबई. गोल्फादेवी मुंबई, साऊथ कॅमेरा मुंबई, अंकुर स्पोर्ट क्लब मुंबई, शिवशक्ती मुंबई. अंकुर स्पोर्ट क्लब मुंबई, शिवशक्ती मुंबई. साई संघांना खेळण्यासाठी हा पहिला पुकार मिडलाईन रायगड, लायन्स स्पोर्ट क्लब मुंबई, गोल्फादेवी स्पोर्ट क्लब मुंबई, साऊथ कॅमेरा स्पोर्ट क्लब मुंबई, अंकुर स्पोर्ट क्लब मुंबई, शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई. साई संघांना खेळण्यासाठी हा पहिला पुकार. गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या या भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये ज्यांची वर्णी लागली, ज्यांची उपस्थिती लाभली ते राष्ट्रीय खेळाडू, त्याचप्रमाणे मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आणि ज्यांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या त्याचप्रमाणे मुंबई शहरच्या कबड्डीच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला असे सन्मान्य सुशीलजी ब्रिज सर यांचे या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करण्यात येतो. सन्मान्य या स्पर्धेचे सन्मान्य पाहुणे सुशीलजी ब्रिज सर यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात येतो. मी सन्मान्य कार्याध्यक्ष राजेंद्र सावंत सर यांना विनंती करतो की सन्मान्य सुशीलजी ब्रिज सर यांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार सन्मान करायचा आहे. धन्यवाद सुशीलजी ब्रिज सर. आपण खऱ्या अर्थाने मुंबई शहरच्या कबड्डीच्या मुंबई शहरच्या कबड्डीला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. आपल्या प्रशिक्षणामध्ये मुंबई शहरच्या कबड्डीनं छत्रपती शिवाजी महाराज चषकावरती नाव कोरलं. खऱ्या अर्थाने अभिमानाची आणि शिवमानाची गोष्ट म्हणावी लागेल. थँक्यू सो मच सुशीलजी ब्रिज सर. चला, क्रीडांगण क्रमांक 3 साठी शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याण विरुद्ध सत्यम सेवा संघ मुंबई उपनगर. आपल्याला विनंती आहे मित्रांनो, प्लीज कोऑपरेट करायचं आहे. आपल्याला विनंती आहे, प्लीज आपण कोऑपरेट करायचं आहे. लवकरात लवकर आपल्या क्रीडांगण क्रमांक 3 वरती हजर व्हायचं आहे. आपल्याला वारंवार पुकार करण्यात येतोय, आपण अद्याप मैदानावरती हजर झाला नाही आहात. सत्यम सेवा संघ मुंबई उपनगर त्याचप्रमाणे शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याणचे या दोन्ही संघांना विनंती, आपण लवकरात लवकर मैदानावरती हजर व्हायचे आहे. दोन्ही संघांना 5 मिनिटं देण्यात आली आहेत, त्यातली 3 मिनिटं संपली आहे. 2 मिनिटाचा आपण दिलेला सामनाधिकारी आपला निर्णय जाहीर करायचा आहे. क्रीडा क्रमांक 3 शिवशंकर आणि सत्यम या दोन्ही संघांना 5 मिनिटं देण्यात आली होती, त्याची 3 मिनिटं संपली, 2 मिनिटं शिल्लक आहे. या 2 मिनिटात आपण क्रीडांगणाला देणारा सामनाधिकारी आपला निर्णय जाहीर करतील. दोन्ही संघांना स्पर्धेतून बाद केले जाईल याची नोंद घ्या.
चला क्रीडांगण क्रमांक 3 साठी दोन्ही संघ मैदानावरती हजर होत आहेत. क्रीडांगण क्रमांक 3 वरती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. खेळाडूंची ओळख परेड केली जाणार आहे. तरी ऑफिशियल विनंती आहे आपण क्रीडांगण क्रमांक 3 चे दोन्ही संघांना लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक केली जाणार आहे. शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याण विरुद्ध सप्तम असा क्रीडांगण क्रमांक 3 चा होणारा सामना. सन्माननीय ज्यांना शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं ते सन्माननीय राजनजी पडावे सर यांचे शुभागमन गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या स्पर्धेकरता झालेला आहे. सरांना विनंती आहे सर आपण मान्यवर कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. चला क्रीडांगण क्रमांक 3 साठी ऑफिशियल विनंती आहे लाईनअप करून घ्यायचं आहे दोन्ही संघांना. त्या स्पर्धेकरता ज्यांची मुख्य उपस्थिती लाभली ते PNG अँड सन्सचे या ब्रँचचे व्यवस्थापक सन्माननीय गोडसे सर, त्याचप्रमाणे मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पंच कमिटीचे सदस्य, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच सन्माननीय सदानंद मांजलेकर सर. त्यांना विनंती आहे की आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती खेळाडूंची ओळख परेड करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी नाणेफेकीसाठी सर आपण हजर राहायचं आहे. मंचावरील मान्यवरांना मी विनंती करतो सदानंद मांजलेकर सर, त्याचप्रमाणे गोडसे सर यांना विनंती आहे की आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना गौरवण्यात आलं ते सन्माननीय राजनजी पाडावे सर यांना देखील विनंती आहे की आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती नाणेफेकीसाठी हजर राहायचे आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे पंचप्रमुख सन्मान्य राजेंद्र अनुभवणे सर, त्याचप्रमाणे या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक सन्मान्य मीनानाथ भांजी सर यांना देखील विनंती आहे की आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. मान्यवरांचे शुभास्ते क्रीडांगण क्रमांक 3 च्या या ठिकाणी सामन्याला सुरुवात होणार आहे. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पंच कमिटीचे सदस्य, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच सन्माननीय सदानंद माजलकर सर, त्याचप्रमाणे PNG अँड सन्स या ब्रँडचे व्यवस्थापक सन्माननीय गोडसे सर, त्याचप्रमाणे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये क्रीडांगण क्रमांक 3 वरती नाणेफेक केली जाते आणि खेळाडूंची ओळख परेड केली जाते. क्रीडांगण क्रमांक 3 वरती होणारा सामना शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याण विरुद्ध सप्तम सेवा संघ मुंबई उपनगर.
सिद्धेश पायनाईक, आपण जर कुठे असाल तर मंचाकडे संपर्क साधायचा आहे. सिद्धेश पायनाईक, आपण कुठे असाल तर मंचाजवळ संपर्क साधायचा आहे. सन्मान्य प्रोप्रायटर, सन्मान्य मालक सुशीलजी शेट्टे सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सर आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ना बेटे आला बघ तुझ्याकडे
गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या या भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक दर्जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे तांत्रिक कमिटी सदस्य, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शांती कमिटीचे सदस्य सन्माननीय सुरेशजी मोरे सर यांचं शुभागमन या गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेकरता झालेला आहे. सर, आपलं गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मोबाईलवर बघ जरा. मुंबई शहर गुड मॉर्निंगची ही स्पर्धा म्हणजे पारितोषिकांची उधळण म्हणायला काही हरकत नाही. पारितोषिकांचा लयलूट या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. गुड मॉर्निंग स्पोर्ट्स कबड्डी स्पर्धेचे पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री राजेश महादेव सावंत यांच्याकडून कैलासवासी महादेव बालकृष्ण सावंत यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम ₹51,000 व आकर्षक चषक हे अंतिम विजय संघासाठी पारितोषिक असणार आहे. तर अंतिम उपविजय संघासाठी सौ आबोली गोपाल खाडे यांच्या सौजन्याने रोख रक्कम 35,000 व आकर्षक चषक, तर उपांत्य उपविजयी संघ 1 यांसाठी गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचे खजिनदार श्री अमोल नेताजी दळवी यांच्याकडून कैलासवासी दाजी गोविंद दळवी यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 15,000 व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तर उपांत्य उपविजयी संघ 2 साठी गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचे खजिनदार श्री अमोल नेताजी दळवी यांच्याकडून कैलासवासी पार्वती दाजी दळवी यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 15,000 व आकर्षक चषक या ठिकाणी बहाल करण्यात आलेला आहे. तर गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचे कुमार अथर्व संतोष विश्वेकर यांच्याकडून कैलासवासी मधुसूदन नारायण विश्वेकर यांच्या स्मरणार्थ
उत्कृष्ट पकडसाठी रोख रक्कम 10,000 व आकर्षक चषक या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट चढाईसाठी महावितरण खो खो संघाचे राष्ट्रीय खेळाडू सारिका जाधव यांच्याकडून कैलासवासी शोभा शिवाजी पाटील यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 10,000 व आकर्षक चषक या ठिकाणी बहाल करण्यात येणार आहे. तर सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी श्री सदानंद आनंद शिंदे यांच्या सौजन्यानं रोख रक्कम रुपये 15,000 व आकर्षक चषक त्या स्पर्धेचं या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसासाठी जो कोणता खेळाडू सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल त्या खेळाडूसाठी रोख रक्कम, जो कोणता खेळाडू सर्वोत्कृष्ट चढाईची कामगिरी करेल त्यासाठी रोख रक्कम 2,000 व सन्मान चिन्ह आणि सुपर शेप न्यूट्रिशनचे ओनर शार्दुल हरचरकर सर यांच्याकडून वे प्रोटीन, त्याचप्रमाणे दिवसाच्या पकड विभागासाठी रोख रक्कम 2,000 व सन्मान चिन्ह सुपर शेफ न्यूट्रिशनचे ओनर शार्दुल हरचरकर यांच्याकडून हे वे प्रोटीन या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे. ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती जाण्याचं आयाम गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबने ठेवलेला आहे. बक्षिसांची खैरात, बक्षिसांची उधळण या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. महाराष्ट्रातील अनेक नामवंत खेळाडू, राष्ट्रीय ख्यातीचे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू या गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेकरता या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेत शोभा वाढवताना पाहायला मिळते. दुसरा पुकार मिडलाईन रायगड, लायन्स स्पोर्ट्स क्लब मुंबई, मिडलाईन रायगड, लायन्स स्पोर्ट्स क्लब मुंबई, गोल्फादेवी मुंबई, साऊथ कॅमेरा मुंबई, अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई, शिवशक्ती मुंबई काही संघांना खेळण्यासाठी आज दुसरा पुकार. मुंबई पालघर सेकंड टाइम आउट पालघर राष्ट्रीय खेळाडू कृष्णा काताळे सर यांचे शुभागमन या गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या स्पर्धेकरता झालेला आहे. मी कृष्णा काताळे सर यांना विनंती करतो की आपण मांडवर कक्षामध्ये आसनस्थ व्हायचे आणि या स्पर्धेत शोभा वाढवायची. गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या या स्पर्धेकरता अनेक दर्जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात आणि या स्पर्धेची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेकरता आमचे मुख्य पाहुणे, मुख्य अतिथी या ठिकाणी उपस्थित राहिले ते मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे तांत्रिक कमिटीचे सदस्य तथा
महाराष्ट्र राज्य छन्नी कमिटीचे सदस्य सन्माननीय आदरणीय सुरेशजी मोरे सर यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करण्यात येतो. मी गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचे खजिनदार सन्माननीय अमोलजी दैवी सर यांना विनंती करतो की सन्माननीय सुरेशजी मोरे सर यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करायचा. वेलकम सो वेलकम, आपलं स्वागत आहे गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या या बहारदार आणि दिव्य अशा भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच सर, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची आपण खऱ्या अर्थानं शोभा वाढवली. मी गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आपलं पुन्हा शब्द धन्यवाद देऊ इच्छितो. मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन तांत्रिक कबड्डीचे सदस्य तथा महाराष्ट्र छन्नी कमिटीचे सदस्य सन्माननीय अतिथी सुरेशजी मोरे सर. First time out Amarinder.
गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबची भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि स्पर्धेकरिता उपस्थित राहिलेले राष्ट्रीय खेळाडू त्याचप्रमाणे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारे सन्माननीय अधिकारी एकनाथजी शनसर यांचं शुभागमन त्या स्पर्धेकरिता झालेलं आहे. सजरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य आपल्या उराशी बाळगून निश्चितपणाने देशसेवा राज्यसेवा करण्याचे काम नेहमीच सन्माननीय अतिथी राष्ट्रीय खेळाडू मुंबई पोलीसचे सन्माननीय एकनाथजी शनसर यांचं शुभागमन या स्पर्धेकरिता झालेलं आहे. सर आपलं गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत.